इनका माइक आ रहा है, इनका माइक आ रहा है, माइक थोड़ा ते राजकीय बोंबच माहिती तुम्हाला हे शेतकऱ्याचं एकदम माहिती देऊन टाकतो. इम्पॉर्टंट आजची सुरू करायचं. हा एकदा सर्व सेट करून घ्या. या 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 खुर्ची घ्या ना, बापूच्या पाठीला खुर्ची घ्या ना. या तुम्ही या डायरेक्टर. संभाजीनगर औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी महाराष्ट्र सरकारने जे खास बाब म्हणून 64 कोटी रुपयाचा शेतकऱ्यांसाठी विशेष कर्जमाफी दिली. त्यामध्ये सर्वप्रथम मी सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांचा मनापासून आभार मानतोय. त्याचप्रमाणे आमच्या उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार आणि विरोधी पक्ष नेते, आम्ही दोन्ही मंत्री या संस्थेचे संचालक आहे. मी आहे भुमरे साहेब, पूर्वी आता खासदार झाले. आम्ही सर्वांनी प्रयत्न करून महाराष्ट्र सरकारला एक विनंती केली का आमचा रामकृष्ण जल उपसा जो आहे त्यामध्ये हजारो शेतकरी गुंतलेले आहेत. हजारो शेतकऱ्यांच्या नावावर व्याज चालू आहे आणि अशा पार्श्वभूमीवर जी आमची मुद्दल रक्कम होती 64 कोटी काही लाख रुपये ती महाराष्ट्र सरकारने आम्हाला दिली. त्याच्यामध्ये एक टर्म्स ऑफ कंडिशन टाकून दिला का संचालक मंडळाने आणि सर्वसाधारण सभेने या दोघांमधून तात्काळ तो निर्णय घेऊन शासनाला पाठवावं. यासाठी 150 कोटी रुपये आमच्या बँकेवर जो ओझा आहे व्याजाच्या रूपाने, त्यासाठी महाराष्ट्र सरकारला आम्ही एक विनंती करणार आहे का सदरील जो व्याज आहे तो 150 कोटी असल्या कारणाने जिल्हा मध्यवर्ती बँकेला शेतकऱ्याचा सातबारा कोरा करायचा असेल तर तो मोठा भूर्दंड बसल. एक तर नांदेडच्या धर्तीवर आम्हाला ही पॅकेज द्यावं, जिल्हा मध्यवर्ती बँकेला काही पैसे वापरासाठी द्यावे किंवा अनुदानाच्या रूपाने 100-150 कोटी काही दिले तर निश्चित ही जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांसाठी सक्षम आहे. लातूर नंतर मराठवाड्यामध्ये एकमेव औरंगाबाद संभाजीनगर जिल्हा जो आमची जिल्हा मध्यवर्ती बँक आहे त्या माध्यमातून त्याचा विशेष फायदा हजारो शेतकरी याच्यावरून कर्ज माफ होणार आहे. त्याचा जो भाग भांडवल आणि ती जी रामकृष्ण जल उपसा आहे त्या जल उपसाला बँकेच्या ताब्यात राहील. बँक त्याला जे काही त्याची मुद्दल आणि व्याज जो आमचा 150 कोटी रुपये माफ करू लागलो त्याबद्दल राहील. अशा पद्धतीने आज ठराव सन्माननीय सदरील या मीटिंग मध्ये सर्व सन्माननीय सदस्यांनी एकमुखाने पास केला. आणि विशेष म्हणजे याच्यानंतर विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी. जे विशेष सर्वसाधारण सभेला सर्व जिल्ह्याचे विविध कार्यकारी सोसायटीचे निमंत्रित प्रतिनिधी येतात आणि त्यांच्या समोर हा विषय ठेवून ही विषय पुढे याला राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आपण शेतकऱ्याच्या हितासाठी वापर करू लागलो, परंतु कोणी तक्रार केली तर परत याचा काही विपरीत परिणाम होऊ नये. संचालक मंडळाला ज्या ज्या शंका होत्या आम्ही त्या सर्व चर्चा केल्या. आपल्या जिल्ह्यात या विभागाचे जॉईंट रजिस्ट्रार यांनाही बोलवलं, त्यांच्याकडून ही आम्ही सल्ला घेतला आणि सल्ला घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं काही करायला हरकत नाही. त्या पद्धतीने आज खरं म्हणजे गेल्या 45 वर्षापासून याची मागणी होती, पण 45 वर्षामध्ये अनेक अडचणी आल्या. आज राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजितदादांनी आम्हाला कॅबिनेटमध्ये मंजुरी दिली. त्याच्यामध्ये जी आट टाकली की बाकीचे उर्वरित पैसे बँकेने माफ करावे किंवा काय करावं तसा खुलासा तात्काळ महाराष्ट्र सरकारला करावा. म्हणून महाराष्ट्र सरकारचा मी कॅबिनेट मंत्री पण आहे. कॅबिनेटमध्ये हा ठराव झालेला आहे, परंतु शेवटी या कायद्याच्या बाजू सर्व तपासून जर्नल बॉडी समोर ठेवला. ती विशेष सभा बोलवली तर त्याच्याबद्दल जे आमच्या जिल्ह्याचे या बँकेचे मालक म्हणजे सर्व शेतकरी, विविध कार्यकारी सोसायट्या, नवनागरी
अशा सर्व लोकांना बोलवून त्याच्यामध्ये आम्ही अंतिम निर्णय घेऊ आणि हे सर्व घेतल्यानंतर याचा परिणाम असा होईल का या बँकेला जे काही आम्हाला आमची वसुलीमध्ये थोडाफार ज्या अडचणी येतात त्याही अडचणी आम्ही बँकेच्या वतीने महाराष्ट्र सरकारला कळवलं. शेतकऱ्याची कर्जमाफी करावी किंवा नाही हे महाराष्ट्र सरकार ठरवल, परंतु बँकिंग व्यवहारामध्ये पुढच्या भविष्यामध्ये बँका शेतकरीची हे पवित्र मंदिर चालवायचं आहे तर शासनाच्या मदतीशिवाय चालणार नाही. म्हणून शासनाला आम्ही अनिष्ट तफावत असेल त्याच्याबद्दल बोललो. आणि सोसायटी लेवलवर जी अनिष्ट तफावत आहे त्या माध्यमातून आज सर्व गांभीर्याने सर्व सन्माननीय सदस्य असतील, बँकेचे अधिकारी असतील यांच्याशी चर्चा केली आणि आता अंतिम निर्णय जे झालेला आहे ते 100 कोटीचा पॅकेज सरकारला मागावा किंवा सरकारने आम्ही जे 150 कोटी रुपये आज जे माफ केले ते 10 वर्षासाठी आम्हाला वापरायला द्यावं बँकेला, जेणेकरून त्याच्यावर तो पैसा आज जे बँकेचा नुकसान होऊ लागला तो भविष्यामध्ये होणार नाही अशी आमच्या सर्व सन्माननीय संचालक मंडळाने शंका व्यक्त केली. हे माफ करायला जिल्हा मध्यवर्ती बँकेला काही हरकत नाही, कारण की शेवटी ते 65 कोटी आले तर आमच्या रुटीन मध्ये येतील आणि ते शेतकरी बांधवांना किंवा आमच्या नॉन ऍग्री या दोघाला वापरायला मिळतील. मी माफी करण्यासाठी बँकेचा संचालक मंडळाला कडे तो विषय आला, महाराष्ट्र सरकारने तशी आठच टाकून दिली तर तोपर्यंत तुम्ही बाकीच्या पैशाचा हे लावणार नाही तोपर्यंत तिकडचे पैसे यायला आम्हाला अडचण येईल. परंतु सन्माननीय बँकेचे संचालक मंडळामध्ये ज्या ज्या संचालकांनी ज्या ज्या भावना मांडल्या त्या भावनेप्रमाणे आम्ही अंतिम याच्यावर आलो. याच्यानंतर ही महाराष्ट्र सरकारने सांगितलं की त्यांना 150 कोटी माफ करून टाका, आम्ही तुम्हाला काहीतरी पैसे देऊ. किंवा आज आपण पाहिलं का महाराष्ट्र सरकारने जे काही महिलांसाठी 1500 रुपये दर महिना केला त्याची मोठा बोल सरकारवर येणार आहे. वीज बिल माफ केली, पुढे वीज मोफत देणार आहे. हे सर्व करताना अनेक अडचणीमधून सरकार मार्ग काढतो. तर ही छोटीशी फिगर आहे, 150 कोटीचा काही फार मोठा भार नाही. एक जिल्ह्यासाठी, संभाजीनगर जिल्ह्यासाठी तो सरकारकडे आम्ही करणार. मी मंत्री म्हणून त्याचा पाठपुरावा करील, आमदार म्हणून जिल्ह्याचे सर्व आमदार करतील, खासदार महोदयही करतील आणि याच्यामध्ये तो झाला तर निश्चित त्याचा फायदा बँकेला मिळेल. नाही, आम्ही माफ केले तर आम्हाला हे 150 कोटी बँकेचे पैसे आहे ना, हे बँकेचे व्याजासहित पैसे इतके झालेले आहेत. आता व्याजासहित झालेले आहेत तर याला आता माफ करायचा शेतकरी बांधवांना. शेतकरी बांधवाला माफ केलं तर आम्हाला सरकारने तितके पैसे एक तर 100 कोटी रुपये विशेष जसं नांदेडला दिला होता विशेष पॅकेज तसं द्यावं किंवा 150 कोटी रुपये आम्हाला बिनव्याजी 10 वर्षासाठी वापरायला द्यावे सरकारने. अशा पद्धतीने सर्व सदस्यांनी ज्या भावना मांडल्या त्या मी आपल्या समोर मांडू लागलो. 150 कोटीचा जो खड्डा पडणार आहे तो सरकारने भरून काढावा असं म्हणतो. माझी अशी विनंती आहे, सर्व सदस्यांची विनंती आहे, सरकार याच्यावर विचार विनिमय करेल. आता ह्या सर्व गोष्टी झाल्या, आम्ही सरकारला विनंती केली कर्जमाफीच्या बद्दल काही करता येईल का, म्हणजे जेणेकरून या बँकेमध्ये 3 लाखापर्यंत 2.5 लाखापर्यंत कर्जमाफी झाली तर बँक त्या संकटातून बाहेर निघाल. शेवटी ही शेतकऱ्याची बँक आहे, शेतकऱ्याला कर्ज पुरवठा करणारी बँक आहे. हे शेतकऱ्यांसाठी करतात तर शेतकऱ्यांसाठी सरकार बी अनुकूल असतो. प्रत्येक वेळेस सरकारने आतापर्यंत जे जे निर्णय घेतले ते शेतकरी बांधवाचा हित लक्षात ठेवूनच घेतले. तर तुम्ही आता बोलताना म्हटलं की वीज बिल माफ करणार सरकार, हो, कुणाचं आणि कसलं आणि सरकारची पॉलिसी तयार झाली का, कधीपासून लागू होणार? बा अजित दादांनी कालच तुम्ही ऐकलं असेल का महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री महोदयांनी वित्तमंत्री म्हणून जो आमचा राहिलेला जो बजेट होता त्याच्यामध्ये प्रोव्हिजन करताना 1 हाऊस पॉवर पासून तर 7.5 हाऊस पॉवर पर्यंत वीज राहणार नाही, फुकट मिळेल, मोफत मिळेल. बाकीचे जे आकडेवारी आहे, बाकीची आकडेवारी जी आहे जुनी किती आहे, थकीत किती आहे, कशा पद्धतीचे ते आकडेवारी काढू लागले आणि त्याच्याबद्दल मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय अंतिम निर्णय घेतील. परंतु कालच्या घोषणेचा सर्व शेतकरी